डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका. आजची वात्रटिका आहे धाड सत्र. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 6 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. अर्थात हे धाड सत्र आहे तुकाराम मुंडे यांच्या सौजन्याने चाललेलं, तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार चाललेलं. या धाड सत्रामुळं काय फरक पडला त्यावरती भाष्य, अर्थात आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे धाड सत्र. टपरीवरचा गुटखा गायब. टपरीवरचा गुटखा गायब, भेसळीची तर सारी उठाठेव गेली. टपरीवरचा गुटखा गायब, भेसळीची तर सारी उठाठेव गेली आणि सगळ्या खवय्यांची पंचायत पाणीपुरीची खरी चव गेली. सगळ्या खवय्यांची पंचायत पाणीपुरीची तर चव गेली, पाणीपुरीची तर चव गेली. कारण आता अतिशय शुद्ध पाणीपुरी ठेल्यावरती मिळू लागलेली आहे. नाहीतरी तो व्हिडिओ अजून तुमच्या चांगला लक्षात असेल, ज्याच्यामध्ये तो दुकानदार पाणीपुरीमध्ये हे मिसळताना आपण पाहिलेला आहे. तिथली शुद्धता आलेली आहे, तिथली अशुद्धता, घाण आणि भेसळ गेलेली आहे. त्यामुळे काय झालं हे वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात. टपरीवरचा गुटखा गायब, भेसळीची तर सारी उठाठेव गेली. टपरीवरचा गुटखा गायब, भेसळीची तर सारी उठाठेव गेली. सगळ्या खवय्यांची पंचायत पाणीपुरीची खरी चव गेली. सगळ्या खवय्यांची पंचायत पाणीपुरीची तर खरी चव गेली, पाणीपुरीची तर खरी चव गेली. पुन्हा काय झालं, आणखी या धाड सत्रामुळं कोणता परिणाम झाला हेच वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. प्रसादालाही बसला प्रसाद. प्रसादालाही बसला प्रसाद, मिठाईचे रंग उडून गेले. प्रसादालाही बसला प्रसाद, मिठाईचेही रंग उडून गेले. धाड धाड पळड्या धाडी, त्यामुळे सगळे घडून गेले. धाड धाड पळड्या धाडी, त्यामुळे सगळे घडून गेले. त्यामुळे सगळे घडून गेले. हा सकारात्मक, योग्य आणि आरोग्यदायी बदल वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. प्रसादालाही बसला प्रसाद. प्रसादालाही बसला प्रसाद, मिठाईचेही रंग उडून गेले. प्रसादालाही बसला प्रसाद, मिठाईचे रंग उडून गेले. धाड धाड पळड्या धाडी, त्यामुळे सगळे घडून गेले. धाड धाड पळड्या धाडी, त्यामुळे सगळे घडून गेले. त्यामुळे सगळे घडून गेले. वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं. औषधांचेही मेडिकल झाले. औषधांचेही मेडिकल झाले, सगळी भेसळ गँग कोमात आहे. औषधांचेही मेडिकल झाले, सगळी भेसळ गँग कोमात आहे. इच्छा शक्तीचा विजय असो, त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. इच्छा शक्तीचा विजय असो, त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. तुकाराम मुंडे हे करू शकले याचं कारण त्यांच्या अंगी असलेली इच्छा शक्ती. याच्या पूर्वीच्या आयुक्त ते करू शकत होते, पण त्यांच्याकडे कदाचित इच्छा शक्तीचा अभाव असला पाहिजे. याच इच्छा शक्तीचा उदो उदो करणार हे वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. औषधांचेही मेडिकल झाले. घटना आठवा, म्हणजे ह्या ओळीचा अर्थ चपकलपणे तुमच्या लक्षात येऊ शकतो. औषधांचेही मेडिकल झाले, सगळी भेसळ गँग कोमात आहे. औषधांचेही मेडिकल झाले, सगळी भेसळ गँग कोमात आहे. इच्छा शक्तीचा विजय असो, त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. इच्छा शक्तीचा विजय असो, त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. त्यामुळे धाड सत्र जोमात आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं धाड सत्र.
ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. सूर्यकांती